हे बृहदेश्वर मंदिराचं स्थापत्य आहे. आता अच्छा. हा हत्ती तुम्हाला दिसतोय ना, हं, हं. याच्या मागे स्टेअरकेस आहे. म्हणजे ओह! किती समरसून जगणं होतं आपल्या पूर्वजांचं पहा, की ती सुद्धा इतकी सुंदर आहे, की इथून पायऱ्या चढत आपल्याला देवाच्या दर्शनाला आत जायचंय. हं, हं, हं. आणि हे झालं बाहेरचं. मग आम्ही असं जमेल तितकं स्थापत्य घेण्याचा प्रयत्न केला, की जेणेकरून तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी, एअरपोर्ट्सवर, हं, हं. परदेशात जात असाल, तर त्या ठिकाणी तुम्हाला भारतीय संस्कृतीचे दूत म्हणून सहजपणे वावरता आलं पाहिजे. आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आम्ही हे काम सुरू केलं, याचा आम्हाला फार अभिमान हं. आहे. आणि ती आणि क्लासी सुद्धा असायला पाहिजे. म्हणजे हो. ज्यावेळेला ती लॅपटॉप बॅग हां, आहे, हां, म्हणजे ती अशी जुनी पुराणी किंवा जुन्या काळातली नाही वाटली पाहिजे. हां, त्याच्यामध्ये परंपरा आहेच, हां. संस्कृतीचं दर्शन होतंय, पण ती होतंय. क्लास सुद्धा वाटते. हो. आणि ती वापरायला सुद्धा सोयीची हं. असावी. आता हे हँडल तर आहेच आहे. पण तुम्हाला त्याची स्लिंग बॅग सुद्धा करता यावी, यासाठी हे असे पुन्हा हे दिलेले आहेत ओके. हुक्स. आणि मग ती पूर्ण अडकवता पण येते. हं, हं. जेणेकरून तुमचे दोन्ही हात पण मोकळे राहतील. अच्छा. आणि लॅपटॉपशिवाय बाकी बॅटरी, चार्जर वगैरे अनेक गोष्टी तुम्हाला यात व्यवस्थित ठेवता येतील. ओह! बरं अशी आहे. ही सगळी व्यवस्था आम्ही केली. आणि यात सुद्धा पुन्हा लोकल कारागिरांना आम्ही काम दिलं. धारावीमधले कलाकार हं, हं. ह्या बॅग शिवण्याचं आमचं काम करतात. अच्छा.